सख्यारे भाग 2. त्याचा हक्क आहे. त्याचीही मुलगी आहे. त्यालाही कळलं पाहिजे त्याला एक मुलगी आहे, अगदी त्याची कॉपी. राहुल तिला समजावत म्हणाला. हो रे, मलाही वाटतं, पण कारण आहे त्याला. ती एवढंच म्हणाली. माझं सोड. सियाची तब्येत कशी आहे? लाडू कसा आहे? श्रेया हसत विषय बदलला. तिने विषय बदलला. त्यानेही पुढे न बोलण्याचं ठरवलं. मस्त आहे. सियाला आता 7 मंथ चालू होणार आहे. तिची आई म्हणाली, तिला घेऊन जाते. मीही दगदग नको म्हणून तिला पाठवणार आहे. राहुल खुश होऊन म्हणाला. आता पुढे कपूर विला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू रियांश. एका 7 वर्षांचा मुलगा सकाळी सकाळी डोळे चोळत डोळे उघडले. समोर रणवीर, कुमुद, कविता, दिया, वीर सगळे हसत त्याच्या रूममध्ये आले होते. माय चॅम्प. हॅपी बर्थडे. रणवीर त्याच्याजवळ जाऊन गालावर किस करत म्हणाला. त्याने एक गोड स्माईल दिली. तपकिरी डोळे, रंग गोरा, ब्राऊन हेअर कलर, दिसायला अगदी रणवीरची कॉपी. खूप हँडसम होता. माझ्या राजा. हॅपी बर्थडे. कविता, कुमुद एकसाथ त्याच्याजवळ आल्या. थँक्यू माय लवली फॅमिली. रियांश हसत सगळ्यांना पाहून म्हणाला. चला लवकर उठा, आज बर्थडे आहे ना, मग लवकर उठून सगळ्यांच्या पाया पडायचं आणि मग स्कूलला जायचं. कुमुद त्याला बाजूला करून म्हणाली. नाही, आज नाही जाणार मी. चक्स कुठे आहे? रियांश म्हणाला. आणि सगळे एकटक त्याला पाहू लागले. हॅपी बर्थडे माय बच्चा. मागून ध्रुवचा आवाज ऐकून तो खुश होत पळतच बेडवरून खाली उतरला. ध्रुव दोन्ही हातात बलून घेऊन आला होता. मागून मेड व्हिडिओ गेम. बरीच खेळणी आणली होती. ओ माय, आय लव्ह यू चक्स. रियांश खुश होऊन उडी मारली. ध्रुवने हलकच त्याला झेलून पकडलं. खुश ना? ध्रुव त्याच्या गालावर किस करत बोलला. झालं यांचं सुरू. कविता हसत नाही अशी मान हलवली. कुमुद, रणवीर, दिया, वीर मात्र त्याच्या हसण्यामागे असलेलं दुःख ओळखत होते. थोड्या वेळात त्यांची मस्ती सुरू झाली. कविता त्यांच्या रूममध्ये निघून आल्या. त्यांनी ड्रॉवरमधून श्रेया आणि त्यांच्यासोबतचा फोटो हातात घेतला आणि त्यावर हात फिरवला. मिस यू सोनपरी. खूप आठवण येतेय ग तुझी. तुला येते का माझी? माझा ध्रुव तिळतिळ मरतोय ग तुझ्या आठवणीत. तू हे घर सोडून गेलीस आणि माझं घर परत मला विरान वाटायला लागलं. तू जशी या घरात पाऊल टाकल्यावर या घराची खुशाली आली ना, तसंच रियांश आला आणि परत हे घर पाहिल्यासारखं झालं. तू गेलीस आणि वीर दियाचंही लग्न झालं. खूप मिस करत होतो तुला. दिया तर रोज रडते तुझ्या आठवणीत. कुमुद तर देवाला रोज प्रार्थना करते तू लवकर परत या घरात यावं. मला तुझ्या बोलण्याचा ना तेव्हा त्रास झाला ना आज होतोय. तुझी जागा माझ्या मनात जी पहिली होती ती आजही आहे. ती जागा आजवर कोणी नाही घेऊ शकलं. वाईट या गोष्टीचं वाटतं ग. तू असं का वागली जी तू कधी नव्हतीस? मला माहीत आहे त्यामागे कारणही तसंच असेल. माझा ध्रुव जेवढा सगळ्यांसमोर खुश दिसतो ना, त्यापेक्षा आतून खूप दुःखी आहे. तुझी किती आठवण येत असेल मला माहीत आहे. आजवर तो तुझ्या बेडरूममध्ये पाऊल ठेवल नाही, कोणाला जाऊ दिलं नाही. जितका तो रोज सगळ्यांसमोर तुझा राग करतो ना, फक्त दाखवण्यासाठी, पण आतून मात्र तुझ्या येण्याची वाट पाहतोय. तो स्वतःहून तुला शोधणार नाही. तुझी चूक होती आणि तूच परत यावं असं वाटतं त्याला. प्लीज सोनपरी परत ये. मिस यू. कविता रडत तिच्या फोटोवर किस करते. कोवळं ऊन श्रेयाच्या चेहऱ्यावर पडलं. तिची झोप चाळवली. तिने अलगट डोळे चोळत शेजारी पाहिलं. चेहऱ्यावर एक गोड स्मित पसरलं. ध्रेया तिला एका हाताने कवटाळून कुशीत झोपली होती. तिने तिच्या कपाळावर किस केलं आणि फ्रेश व्हायला निघून गेली. मम्मा. ध्रेया चिडून आरशासमोर उभं राहून म्हणाली. श्रेया तिच्या 2 पोनी घालत होती. पोनी घालताना मॅडमचे थोडे जरी केस ओढले की मॅडम चिडत असत. अगं बाई, जरा धीर धर. अख्ख्या ऑफिसची मी बॉस आहे, पण घरात मात्र तू माझी बॉस आहेस. श्रेया पोनीला रबर लावत म्हणाली. मग बिचारे ते किती त्रास देत असते त्यांना दिवसभर. हे करा ते करा. मग तुला नको का कोणी त्रास द्यायला? ध्रेया भुवया उंचावून म्हणाली. मी तर फक्त माझ्या ध्रुवला त्रास द्यायचे. श्रेया हसत बोलण्याच्या ओघात बोलून गेली. इकडे ध्रेया मात्र तिच्याकडे एकटक पाहत होती. श्रेयाला काय बोलून गेलो समजल्यावर तिने नजर चोरून तिची पोनी घालून देत होती. एवढीशी होती पण डोकं मात्र ध्रुवसारखंच चतुर, चालाक. मम्मा, मी रोज नाही म्हणत, पण मला एकदा तरी भेटव ना. आय मिस हिम. तेही मला मिस करत असतील का? त्यांनी जर दुसरं लग्न केलं असेल तर? ध्रेया तिच्याकडे वळून बारीक तोंड करून जसं काही एखादं खेळणं मागायचं तसं मागितलं. तिच्या बोलण्याने मात्र श्रेयाच्या काळजात धस्स झालं. गप्प ग कार्टे. काही नको बोलू. माझ्या हजबंडवर पूर्ण विश्वास आहे. तो माझ्याशिवाय दुसऱ्या मुलीचा विचारसुद्धा करणार नाही. आणि लग्न तर फार लांबची गोष्ट आहे. मला वाटतं ग तुझं आणि त्याची भेट व्हावी, पण त्याला कारण आहे बच्चा. हट्ट नको करू आता. श्रेया तिला मांडीवर बसवून तिला समजावत म्हणाली.
मी तुझं ऐकेन, पण एक गोष्ट नाही. ध्रेया मागे वळून पाहिले. कोणती? श्रेया. हेच की माझा फादर तुझ्यापेक्षा खूप हँडसम आहे आणि मी त्याच्यावर गेली आहे असं तू म्हणते. ध्रेया खुश होऊन म्हणाली. लबाड? अजिबात नाही, मी त्याच्यापेक्षा खूप सुंदर आहे असं तो म्हणायचा मला. श्रेया मागील आठवणीत जाऊन म्हणाली. कदाचित तेव्हा माझ्या पापाला गॉगल लागला असावा. ध्रेया तिला खोडकर हसत बोलली. जास्त बोलायला लागलीस. श्रेयाने तिचे हसत गाल ओढले. दोघींची मस्ती राहुल रूम बाहेर उभं राहून पाहत होता. ध्रुव सकाळच्या कोवळ्या उन्हात टेकडीवर एकटाच खिशात दोन्ही हात टाकून समोर शून्यात नजर लावून पाहत होता. त्याने पॉकेटच्या खिशातून मोबाईल काढून श्रेयाचे पीक पाहत होता. मिस यू व्हेरी मच. इवन हेट यू व्हेरी मच. ध्रुव पाणावलेल्या डोळ्यांनी जड आवाजात म्हणाला. ध्रुव मिस यू. आय लव्ह यू. श्रेया. आत्ताच ध्रेयाचा आवरून तिला खाली ब्रेकफास्ट करायला राहुलसोबत पाठवलं होतं. सिया, राहुल, त्यांचा मुलगा राया. ध्रेया. मस्ती करत खात होते. तुझ्यावर जितकं प्रेम केलं आजवर कोणावर नाही केलं, पण तू त्या प्रेमाचा फक्त फायदा घेतला. आय विल मिस यू बट आय हेट यू मोस्ट. फक्त तुझ्यामुळे आपण आज सोबत नाही. 7 इयर. माझ्यासाठी सगळ्यात वाईट होते हे. ध्रुव कपूरला जगातली कोणतीच गोष्ट अशक्य नव्हती, पण एक गोष्ट आहे, तुझ्याशिवाय राहणं मान्य करतो. आज तुझ्याशिवाय राहणं अशक्य आहे माझ्यासाठी. तुला फाईंड करून कायमचं माझ्याजवळ ठेवणं काही मिनिटांचं काम आहे. पण नाही, यावेळेस नाही. चूक यावेळेस तुझी आहे. मग तूच परत येणार. मी यावेळेस येणार नाही. 1 मिनिट, तू लग्न तर केले नाहीस ना दुसऱ्यासोबत? नो असं जर केलं ना, तू श्रेया जीव घेईल तुझा आणि नंतर माझा. काही करून तुला शोधलं पाहिजे. तू अशी माझ्यापासून दूर नाही जाऊ शकत. 7 वर्ष तू माझ्यापासून लांब राहू शकते, म्हणजे इथून पुढेही राहू शकते, पण मी नाही ना. आता बस इतके दिवस मी वाट पाहिली तुझी. तू येशील, पण 7 वर्ष झाले तू आलीच नाही. आय एम कमिंग श्रेया. जस्ट वेटिंग. माय लवली वाईफ. ध्रुव मोबाईलकडे पाहत ओठ तिरका करत हसला. त्याच्या मनात काय चालू आहे कळणं अशक्य. मोबाईलवर मेसेज टाईप केला. तिकडून रिप्लाय येताच तो ओठ तिरका करत हसला. डोळे मिटून श्रेयाचा चेहरा दिसला. खुश झाला. मिस श्रेया, प्लीज तुम्ही स्कूलला येऊ शकता का? पलीकडून स्कूल प्रिन्सिपलचा आवाज आला. आवाज ऐकून श्रेयाने कपाळावर हात मारला. ओके, आय एम कमिंग. श्रेया बोलून फोन कट केला. तिने कॉल करून राहुलला बोलावलं. राहुल केबिनमध्ये आला. राहुल, फक्त तुझ्या लाडामुळे ही कार्टी नको ते उद्योग करून ठेवते. आज काय माहीत कोणाचं डोकं फोडलं असेल. प्रिन्सिपलचा फोन होता. मला बोलावलं आहे. मी येईपर्यंत ऑफिस हँडल कर. मी जाते. श्रेया हातात बॅग घेऊन म्हणाली. श्रेया, एक बोलू? राहुल गालात हसत बोलला. बोल. श्रेया. जेवढा त्रास तू तिच्या बापाला दिला ना, त्याचा बदला घेत आहे त्याची मुलगी. राहुल बोलला. श्रेया रागाने त्याला पाहून बाहेर पडली. भेटूया पुढील भागात. सबस्क्राईब, फॉलो, लाईक, कॉमेंट.